कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस 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 काशू, काळजी घे आता स्वतःची। हा काय करतेस बाळा? अगं राहू दे, घे घे घे, काही नाही झालं मला। बरं वाटतंय ना पण आता? अगं हो, मी काही नाही झालं। कळतं मला, आठवण आली का जावई बापूंची? हो ग, तुला खरं सांगू आई, हे स्वेटर बघितलं आणि मला सगळं आठवलं। तुला माहितीये, अधिपतींनी हे खास माझ्यासाठी आणलं होतं, माझ्या आवडीच्या रंगाचं, लक्षात ठेवून। खूप स्पेशल आहे स्वेटर माझ्यासाठी। अक्षरा, हे स्वेटर नाही आहे, प्रेम आहे जावई बापूंचं तुझ्यावरचं, कळतंय का? नाही आता तू घाल हे स्वेटर, पण लवकरच मी विणणार आहे छोटे छोटे पायमोजे, कानटोपी, स्वेटर। अक्षू आता माझं नातवंड खेळणार ग या घरामध्ये। अक्षू ऐक माझं, आता ना बाकी कुठलाही विचार करू नकोस बाळा। तुला आता या दिवसांमध्ये ना खूप आनंदी राहायला हवंय, खुश राहायला हवंय। तू बोल बरं अधिपतींशी, बोललीस का? केलास का त्यांना फोन? नाही। अगं का नाही केलास? अक्षरा तू आधी फोन कर आणि बोल त्यांच्याशी, लवकरात लवकर बोल। नाही नाही बोल बोल, मी आलेच, बोल हं? तुम्ही फोन तर करा, मग बघा तुमचा हा डिशे कसा सोपा होतोय ते। नाही उचलला त्यांनी फोन, मला वाटलंच होतं, मी म्हणलं होतं तुम्हाला नका करू। अहो भाऊजी बिझी असतील त्या। हा बिझीच असतील, आमच्यावर राग आहे ना त्यांचा। काय नाही, नुसतं फोनवर बोलून काय होणार नाही। मग एक काम कर, तू घरी जा तडक। फोन सायलेंटवर तर नाही माझा, फोन का वाजणं झालाय माझा? मास्तरीने फोन का बरं करत नाहीत? त्यासनी निरोप पोचला नसेल काय माझा? पोचला असेल, एवढं त्यांच्या घरी जाऊन सांगून आलो, सांगितलं असेल की मोठ्या मास्तरीनबाईंनी त्यांना। त्या सांगणार नाही असं नाही होणार ना? मग करावं की मास्तरीनबाईंनी मला एक फोन करायला काय जाते? अजून फोन आला नाही त्यांचा, म्हणजे बहुतेक मास्तरीनबाईंनी फोन करू वाटना। अधिपतींशी बोललं पाहिजे मला। ते हा स्वेटर घेऊन आले म्हणजे त्यांच्या मनात राग नाहीये। आईचं म्हणणं पटतंय मला, कशाला उगाच भांडायचं? मला बोललं पाहिजे त्यांच्याशी, मला बोलायचंय त्यांच्याशी, मिटलं पाहिजे भांडण आमचं। प्रेम काय माझंच आहे फक्त एकतर्फी? मास्तरीनबाईंनी काय दया माया आहे का नाही? मी एवढं स्वेटर द्यायला गेलो म्हणजे कळलं पाहिजे मास्तरीनबाईंनी माझा इगो, भांडणं फिरणं सगळे मी बाजूला सारलंय। एवढं साधं समजून घेत नाहीत, एवढं कठोर व्हायचं असते? कळत नाही मास्तरीनबाई तुम्हाला? एवढा वेळ कोणाशी बोलतायत? बस झालं, आपल्याला काय हे असतं का नाही? आपण आपलं फोन करायचं, त्यांनी काय उचलायचं नाही, काय रिस्पॉन्स नाही ना, आपण आपलं लोचडासारखं माग माग। अहो प्रेम आहे ना तुमचं, मग माग माग करायला काय जातं? लय वाट बघाली तुमच्या फोनची।
हॅलो आजी. सुनबाई तू हां सॉरी, मी तुमची झोपमोड नाही ना केली. नाही ग, अगं झोप कसली बाळा, सुखाची झोप हल्ली लागते कुठं. तू गेल्यापासून का नाही घर कसं बकास वाटते बघ, कशातच लक्ष लागत नाही बघ. तुझी सवय झाली आहे मला. अगं आजी हे करू का, आजी ते करू का, आजी हे मलम लावा, आजी त्यो लेप लावा, म्हणजे तुमचं गुडघं दुखणार नाहीत. अगं काय काय आणि किती किती करायचीस तू माझ्यासाठी. हा लय आठवण येते बघ तुझी, पण आता तू नाहीस नव, लक्षच लागत नाही बघ कशात. आजी काळजी घ्या हां तुम्ही. आणि गुडघे दुखतायत का खूप? मी हवं तर डॉक्टरांशी बोलते आणि नवीन औषधं पाठवून देते उद्या. हां माझं राहू दे ग, पण तू तू कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. तू तू कधी येणारच घरी? लवकरच येते आजी. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही बघ बाळा. ये परत लवकर. आजी बाबा कसे आहेत? ते बरे आहेत. अगं सारखं बोलत असते, तिला यायला सांगा, तिला यायला सांगा, सारखी चिडचिड करत असतात बघ. तुम्ही काळजी नका करू आजी, मी बोलते बाबांशी. हा ठीक आहे. आजी अधिपती कुठे आहेत? ते घरी आलेत का? हा कवा चाला तो घरला, त्याच्या खोलीत असेल. का ग काय झालं? अहो मी खूप वेळ झाला फोन करते त्यांना, बिझी लागतोय त्यांचा. अगं बोलत असेल कुणाशी तरी. घरला आला तरी त्याची काम काय संपत नाही बघ. आजी तुम्ही प्लीज त्यांना निरोप द्याल का माझा? त्यांना म्हणा मला मला फोन करा प्लीज. बरं झालं बाई तू फोन केलास ते. अधिपती काय कामाच्या यापातून मोकळाच होत नाही बघ, पण मी सांगते तुझा निरोप. हा पण तू लवकर ये बाई परत. हो आजी, अधिपतींशी बोलून घेते आणि येते लगेच. म्हणजे त्याच्याशी बोलणं झाल्यावर तू लगेच परत येणार आहेस? अगं मग लगेच सांगते की तुझा निरोप. वय वय. काय ग, कुठे चालली तू? आधी तुम्ही या शाळेच्या बाहेर पडायचं. तुमचा त्या घरावरही हक्क नाहीये आणि या शाळेवर सुद्धा नाही. ही शाळा अधिपतींच्या, माझ्या नवऱ्याच्या पैशातून चालवली जाते. माझ्या सासऱ्यांच्या इच्छेतून ही शाळा उभारली गेली आहे. मी स्वतःच्या मर्जीनं घराबाहेर पडली. आणि राहिला प्रश्न अधिपतींच्या आयुष्यातून निघून जाण्याचा, तर ते या जन्मात शक्य नाही, कारण आमचं नातं 7 जन्मांचं आहे. तुम्ही काय त्यांच्या मागं लागू नका सारखं सारखं आणि हात जोडू नका त्यांच्यासोबत. बायको आहे ती तुमची. त्याच हक्कानं जाऊन त्यासनी समजावतो, सांगतो त्यासनी लय रागराग करू नका सगळ्या जगावर, स्वतःकडे जरा बघा. सुनबाई आणि मोठ्या मालकासनी आम्ही चांगलं वळखतो. त्या परत येण्यासाठी दोघे बी लई प्रयत्न करतील. अधिपतींशी असं काय बोलतील की ज्याच्यानं त्यांचं मन बदलू बी शकतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.